नमस्कार. नमस्ते. इतिहासाचं महत्त्व काय? हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतरत्न मिळालेले इतिहासकार म्हणजे पांडुरंग वामन काळे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. धर्मशास्त्रांचा इतिहास त्याने अभ्यासला आणि तो सगळ्या जगापुढे प्रकट केला. एवढं मोठं काम आहे. नोबेल पारितोषिक मिळालेले दलाई लामा असोत, मदर तेरेसा असोत, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असोत, नोबेल पारितोषिक मिळाले. साऱ्या जगाने त्यांच्या कार्याची दखल घेतली, त्यांच्या कार्याविषयी गौरव कृतज्ञता व्यक्त केली. आणि ही सगळी लोक परंपरा, इतिहास, मानवता याच्याशी संबंधित होती. प्रत्येक देशाचा पंतप्रधान किंवा मोठा उद्योजक किंवा शास्त्रज्ञ किंवा एखादा आध्यात्मिक धार्मिक नेता हा इतिहासाचा अभ्यास करत असतो. इतिहासाचा, परंपरांचा, प्रवाहांचा, प्रेरणांचा तो अभ्यास करत असतो. हा अत्यंत महत्त्वाची अशी ज्ञानशाखा आहे. कुठलाही शासकीय अधिकारी उच्च पदावरचा हा इतिहासाचा अभ्यास करत असतो. अगदी सामान्य मनुष्य, साधारण मनुष्य हा देखील इतिहास अभ्यासत असतो. त्याला त्याच्या रूढी, परंपरा, सण, समारंभ, सगळ्या घटना, घरातल्या घडामोडी, त्याचा वारसा, पूर्वज हे सगळे माहिती असतात. काळाचं दर्शन आहे. साक्षात काळ आपल्याशी बोलतो इतिहासामध्ये. म्हणून इतिहास हा फार महत्त्वाचा आहे. त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जसं पाण्याशिवाय जीवन असू शकत नाही, जसं प्राणवायूशिवाय, ऑक्सिजनशिवाय जीवन असू शकत नाही, तसं इतिहासाशिवाय जीवन असू शकत नाही. इतका हा महत्त्वाचा विषय आहे. अनन्यसाधारण महत्त्व प्रत्येक क्षेत्रात याचं आहे. मग ते नासासारखी संस्था असो की जिथे जगभरातले शास्त्रज्ञ मानवी अस्तित्व आणि ब्रह्मांडाचा अभ्यास करतात, किंवा जगातलं कोणतेही उच्च दर्जाचं विद्यापीठ असो, किंवा कोणत्याही देशाची पार्लमेंट असो, एखादी मल्टीनॅशनल कंपनी असो, किंवा छोटासा उद्योग समूह असो, एखादा व्यावसायिक असो, एखादा कलाकार असो, या प्रत्येकाला या शाखेचा अत्यंत उपयोग होत असतो. अत्यंत महत्त्वाची अशी ही शाखा आहे. ज्ञानशाखा आहे, कालभेद आहे, म्हणून आपण त्याचा गौरव करत असतो. तर इतिहासातून काही फायदे पण होतात. इतिहासाचं एक विशेष महत्त्व आहे. चुकातून शिकतो. 2-2 महायुद्ध मानव जातीने केली, करोडो लोक मारली गेली त्याच्यात. अणुबॉम्बचे हल्ले जपानवर झाले, संपूर्ण राख रांगोळी झाली जपानची. अनेक लोक जळून भस्मसात झाले. अणुबॉम्बचे हल्ले. आता हे कोरोनाचं संकट आलेलं आहे, जगभर हे संकट आहे. शिकलं पाहिजे. इतिहासातून मनुष्य शिकतो की युद्ध नाशाकडेच नाही, सर्वांचा नाश युद्धात. तर चुकातून शिकायला मिळतं. इतिहासात या सगळ्या गोष्टींची नोंद असते. त्याच्यामुळे चुकातून शिकतो. वेगवेगळ्या भूतकाळातल्या चुका मनुष्य टाळायला शिकतो. त्याच्यात एक शहाणपण येतं. दुसरं इतिहासाचं महत्त्व म्हणजे तो एक मार्गदर्शक विषय. पुढची जी पिढी आहे येणारी, तिला मागचं जर ज्ञान, मागचा जर इतिहास माहिती असेल तर तो हस्तांतरित केला तर ती बऱ्याचशा गोष्टी शिकते. चुका टाळायची शिकते आणि काही चांगल्या गोष्टी देखील शिकते की अमुक अमुक गोष्टी केल्यावरती चांगलं घडतं. हे देखील मार्गदर्शन त्याच्यातून मिळतं. आपल्या राष्ट्राची, आपल्या संस्कृतीची माहिती, मानवतेचा इतिहास हा पुढच्या पिढीला दिला असता त्याला त्याचं मार्गदर्शन मिळतं पुढचं जीवन चांगलं होण्यासाठी. सुखकारक, सुखद, समस्यांविरहित, संकटांविरहित जाण्यासाठी हा एक मोठा वारसा, ज्ञानाचा वारसा मार्गदर्शित करतो इतिहासातून. तिसरं महत्त्वाचं लक्षण इतिहासाचं किंवा तिसरं महत्त्व म्हणजे ज्ञानाची वृद्धी होते. ज्याने इतिहास जाणला त्याचं ज्ञान हळूहळू वाढायला लागतं. अगदी जाडाने काही कळतच नाही, डोकं अगदी रिकाम आहे, परंतु हळूहळू इतिहासाच्या अभ्यासामुळे त्याचं ज्ञान वाढत जातं. आणि त्याचं शहाणपण वाढतं. त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व्यक्तिमत्वाचा, जीवनाचा विकास या ज्ञानामुळे, इतिहासाच्या ज्ञानामुळे आपोआप होतो. अनेक थोरा मोठ्यांची
चरित्र वाचली, अनेक कथा, अनेक प्रसंग वाचले, अनुभवले, अभ्यासले म्हणजे आपोआपच ज्ञान वाढतं आणि ज्ञान वृद्धी होऊन जीवनाचा विकास होतो, व्यक्तित्वाचा विकास होतो आणि असे विकसित लोकच सगळ्यांचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मग केवळ मी माझा स्वार्थ असं न राहता सगळ्यांचा विकास, सगळ्यांचं शुभ हो, कल्याण हो, मंगलमय हो, अशी भूमिका या ज्ञानवृद्धीतून प्राप्त होते. चौथं याचं महत्त्व म्हणजे आपण काही समस्यांची सोडवणूक करू शकतो. उदाहरणार्थ, प्राचीन काळातले जल व्यवस्थापन कसं होतं याचा जर अभ्यास केला तर आजच्या काळात जल व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हे आपण शिकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आजच्या ज्या समस्या आहेत ह्या जर सोडवायच्या असेल तर काही पूर्वीची उदाहरणं पण असतात ना. अनेक उदाहरणं असतात, नवे शोध तर असतातच, परंतु अनेक पूर्वीच्या गोष्टी असतात, त्या जर आपण वापरल्या तर स्वाभाविकच आपल्याला आपल्या आजच्या अनेक समस्या सोडवता येतात. ते वेगवेगळ्या समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, पर्यावरणाच्या आहेत, जीवनाच्या, मनाच्या समस्या, अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवायच्या असतील तर मागचं ज्ञान, भूतकाळाचं ज्ञान काय आहे हे जेव्हा कळतं त्यावेळेला स्वाभाविकच आपण त्या त्या समस्येवर एक 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 असा उपाय शोधू शकतो. तर इतिहासाचं एक फार महत्त्व आहे की नव्या नव्या समस्या सोडवण्यासाठी या प्राचीन पूर्वीच्या या क्षणापूर्वी घडून गेलेल्या अनुभवांचा उपयोग कर. इतिहासाचं अजून एक महत्त्व, पाचवं महत्त्व म्हणजे विचार प्रणालींचा बोध होतो. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाच्या श्रद्धा, विश्वास वेगवेगळे आहेत, कल्पना वेगळ्या आहेत, प्रेरणा वेगळ्या आहेत. एक विशिष्ट अनुभवातून निर्माण झालेली अशी प्रत्येकाची विचार प्रणाली असते. वेगवेगळ्या विचारांची माणसं असतात, ज्या त्यांचे समूह असतात, काही वेळा स्वतंत्र असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो ना, ते खरं आहे. ही वेगवेगळ्या व्यक्तित्वाची, वेगवेगळ्या प्रकृतीची माणसं, त्यांचे समूह यांचं ज्ञान आपल्याला होतं आणि मग याच्यातून आपल्यामध्ये एक उदारपणा, एक विशालपणा होतो, सर्वसमावेशकता होते, एक कंपॅशन, सर्वसमानुभूती होते, बंधुत्वाची भावना वाढते, सगळ्यांना आपण सामावून घेतो आणि या सगळ्या वेगवेगळ्या विचार प्रणालींचं ज्ञान आपल्याला होतं. याच्यातलं जे चांगलं आहे, जे सत्य आहे, जे शुद्ध आहे, जे पवित्र आहे तेच आपण स्वीकारतो आणि जे वाईट आहे, ज्याच्यातून हिंसा होते, संघर्ष होतो, नाश होतो, अशा गोष्टी आपण सोडून देतो आणि चांगल्या गोष्टी वेगवेगळ्या विचार प्रणालीतून आपण स्वीकारत असतो. अशा वेगवेगळ्या विचार प्रणालींचा बोध इतिहासातून होतो. इतिहासाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं किंवा एक महत्त्व असतं की वारशाचं जतन होतं. एवढा प्राचीन वारसा आहे आपला भारताचा, 7-8 हजार वर्ष झाले आपण एक वारसा अनुभवतो. आपल्या भारत सरकारने आयुष नावाचं एक डिपार्टमेंट तयार केलं. आयुष, AYUSH. ए फॉर आयुर्वेद, वाय फॉर योग, यू फॉर युनानी, एस फॉर सिद्ध, एच फॉर हर्ब्स. म्हणजे योग, सिद्ध, वनस्पती, युनानी, आयुर्वेद याचं ज्ञान एकत्र केले. करोडो पानं याची डिजिटल करून एक पारंपरिक ज्ञानाची एक लायब्ररी, डिजिटल लायब्ररी बनवली. त्या सगळ्या वारशाचं, प्राचीन वारशाचं जतन केलं जातं. पिस्ता हा हृदयावर फार उपयोगी, बदाम हृदयावर उपयोगी, हे त्या वारशामध्ये समजतं. प्राचीन ज्ञान, योगाचं ज्ञान तर अनेक आजार निरोगी, 100 वर्ष व्यवस्थित सुदृढ फिट ठेवणार असं ज्ञान, योग, प्राणायाम, ध्यान. अनेक वनस्पती, जीवनी नावाची वनस्पती आहे दक्षिण भारतात, तर त्याच्यामुळे अनेक आजार दूर होतात. तर अशा अनेक वनस्पतींचं ज्ञान, वेगवेगळ्या कलांचं ज्ञान, पारंपरिक ज्ञान हे जतन केलं जातं. हे वारशाचं जतन हे इतिहासामुळे शक्य होतं. हे एक इतिहासाचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे की वारशाचं जतन. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रयोग केले, त्यांना अनेक अनुभव आले, हजारो वर्षांचे अनुभव, हजारो वर्षांचं ज्ञान हे जतन केलं जातं. इतिहासामध्ये हा वारसा जतन केला जातो. आणखीन एक महत्त्वाचं सातवं एक महत्त्व इतिहासाचं ते म्हणजे कर्माची दृष्टीमध्ये काम कसं करावं, काम कसं करावं, काय करू नये आणि काय करावं. बऱ्याच लोकांना काय कळतच नाही, कोणतं काम करावं, नको ती कामं करत असतात. परंतु इतिहास वाचल्यावरती आपल्याला कळतं की अमुक अमुक कामं करू नयेत, अमुक अमुक गोष्टी चांगल्या असतात, ते केल्यावरती जीवन चांगलं जातं. तर कर्म करण्याची दृष्टी म्हणजे जर आपण वाईटच गोष्टी केल्या, हिंसा केली, युद्ध केली तर काय होणार आहे? युद्धाला युद्धानेच उत्तर, मग शेवटच नाही, मग प्रत्येकाचा नाश.
म्हणून कोणतं कर्म करावं, सत्कर्म करावं, चांगलं कर्म करावं, रचनात्मक विधायक कर्म करावे. भांडण तंटे युद्ध याच्यात वेळ घालून नाशच नाश आहे. दहशतवादी राजकीय दहशतवाद, धार्मिक दहशतवाद, प्रशासकीय दहशतवाद, असे अनेक प्रकार आहेत दहशतवादाचे. आता तर पैशासाठी दहशतवाद तयार होतो. तर या दहशतवाद्यांमुळे सगळा नाश होतो. परंतु सत्कर्म मनुष्य जातीला, संपूर्ण जीव, सगळ्या जीवांना पृथ्वीवरच्या एक चांगलं जीवन मिळण्यासाठी सत्कर्म, मी माझ्या आयुष्यात काय चांगलं योगदान देऊ शकेल हे कळतं कशामुळे? सगळं इतिहासात वेगवेगळ्या लोकांनी अनेक कामं केलेली. या कामांमुळे एक 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 कर्म, आपल्या जीवनामध्ये अशी कोणती कर्म आपण केली की जी फार सगळ्यांच्या जीवासाठी चांगली ठरली, तर ह्याची नोंद केली पाहिजे. कोणती कर्म करता येतील याची नोंद केली पाहिजे. थोरा मोठ्यांच्या चरित्राच्या अभ्यासातून आपल्याला याचं ज्ञान होतं, कर्माची दृष्टी प्राप्त होते. आठवं महत्त्व म्हणजे कसं वागायचं हे कळतं. बऱ्याच लोकांना कळतच नाही कसं वागायचं. मोठी लोक दिसल्यावर कसं वागायचं, लहान मुलाशी कसं वागायचं, शत्रूशी कसं वागायचं, अपमान झाल्यावर कसं वागायचं, स्तुती झाल्यावर कसं वागायचं, अपयशात कसं वागायचं, दारिद्र्यात कसं वागायचं, प्रगती समृद्ध पदावर बसल्यावर कसं वागायचं, हातात शक्ती आणि संपत्ती आल्यावर कसं वागायचं कळतच नाही. कसेही वागतात, दिशाहीन. परंतु इतिहासामुळे त्याच्यामध्ये एक स्थिरता येते, एक शांती येते, एक निश्चितता येते, एक विवेकीपणा येतो. आणि अत्यंत सद्गुणांनी चांगलं युक्त, अगदी ईश्वरालाही प्रिय. आपण म्हणतो की सम्राट अशोका देवतांना प्रिय होता, देवी देवतांना देखील तो प्रिय होता. जेव्हा अशोकाचं चरित्र आपण वाचतो, शिवाजी महाराजांचं चरित्र आपण वाचतो, श्रीकृष्णाचं वाचतो, मोहम्मद प्रेषितांचं चरित्र आपण वाचतो, याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं की कसं वागावं. आणि मग आपण त्याप्रमाणे वागायला लागतो, चांगलं चांगलं वर्तन चांगलं करायला लागतो. तर इतिहासाचा हा एक फार महत्त्वाचा उपयोग. नवं इतिहासाचं महत्त्व म्हणजे काळाचं ज्ञान होतं. एवढा मोठा काळ, ब्रह्मांड तयार झालं, पृथ्वी तयार झाली, मनुष्य तयार झाला, मानवी जीवन प्रवास होतोय, भविष्यात पुढे 10, 20, 100, 1000 वर्षांनी, लाख कोटी वर्षांनी काय काय होणार, हा सगळा काळाचा प्रवाह आपल्याला माहिती होतो. काळाचं ज्ञान प्राप्त होतं. ज्याला काळाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो स्वाभाविकच चांगलं जीवन जगतो, चांगलं जीवन जगतो. त्याचं जीवन हे सुंदर असतं, पवित्र असतं, शुभमय असतं, त्याच्या अस्तित्वाचा आनंद होत असतो. तर काळाचा अभ्यास, काळाची समज, येणारा प्रत्येक क्षण, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, पुढची 10 वर्ष, त्याच्या पुढची 10 वर्ष, त्याच्या पुढची 10 वर्ष, 100 वर्ष जगले तर दर 10 वर्षांनी काय करणार, याचं एक ज्ञान मागच्या इतिहासावरून आपल्याला प्राप्त होतं, इतरांच्या जीवनाच्या दर्शनावरून प्राप्त होतं. 10वं याचं महत्त्व म्हणजे शहाणपण येतं. इतिहासातून शहाणपण येतं. इतिहास शिकणारी, अभ्यासणारी माणसं ही शहाणी असतात, प्रज्ञावान असतात, नुसतीच बुद्धिवान नसतात, कष्टाळू असतात असं नाही. तर ती सर्वांचं शुभ करणारी, सगळ्यांचं कल्याण करणारी, एक प्रकारे मार्गदर्शक, एक प्रकारे गुरुत्वाची भूमिका घेणारी अशी ही प्रज्ञावान माणसं असतात. वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांना, लोकांना, समाजाला दिशा देण्याचं काम, चांगलं जीवन देण्याचं काम इतिहासाचे अभ्यासक किंवा साधकी करत असतात. आणि इतिहासाचं एक महत्त्वाचं एक लक्षण असं आहे, एक महत्त्व असं आहे शेवटचं, ते म्हणजे सत्यावरती आपला विश्वास वाढतो, आशा वाढते, सत्याचा जय होतो. सत्य हेच असतं, असत्य हे नसतंच मुळे. असत्य ही कल्पना आहे, भ्रम आहे. त्यामुळे सत्यापराध आपण करत नाही, सत्याशी संबंधित आपण राहतो आणि सत्याच्या मार्गावरून आपण चालतो. इतिहासामुळे हे एक महत्त्वाचं असं एक लक्षण आपल्या जीवनामध्ये समाविष्ट होतं. तर इतिहासाची सगळी वेगवेगळी महत्त्वाचे असे आयाम आहेत. त्याच्यातून चुकांमधून आपण शिकतो, मार्गदर्शक इतिहासातून मिळतं, ज्ञानाची वृद्धी होते, वारसा जतन होतो, समस्या सोडवल्या जातात, विचार प्रणालींचा बोध होतो, कर्माची दृष्टी मिळते, कालज्ञान होतं, शहाणपण मिळतं, वर्तन कसं करायचं हे कळतं आणि सत्यावरचा आपला विश्वास वृद्धिंगत होतो. तर इतिहासाचं असं अनंत महत्त्व आहे, अत्यंत असा उपयोग आहे.